जय जय रघुवीर समर्थ। घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 67 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये या संसाराचं खरं स्वरूप आपल्या समोर आणलं। हा घोर संसार ज्याने सत्य मानला आणि ज्या संसारातून सुख मिळवण्याच्या भावनेने ज्याने आयुष्यभर धडपड केली, तो एक प्रकारे स्वतःच हे विष प्राशन करत असतो। आणि जसं विष प्याल्यानंतर जीवाची तडफड होते, त्याप्रमाणे संसारात आयुष्यभर रत असलेला जीव भगवंताच्या विस्मरणामध्ये राहिल्यामुळं या सांसारिक दुःखाने होरपळतो। या नासक्या प्रपंचाला सत्य मानून त्याला प्राशन केल्यामुळं त्याच्या जीवनाची होणारी ही अधोगती ही समर्थांनी आपल्याला सांगितली। आणि त्यातील एकच उपाय सांगितला, करी रे मना ध्यान या राघवाचे। हे मना, या राघवाचं तू ध्यान कर बरं। बघा, या मनाला भगवंताच्या ध्यानाकडं समर्थ आता आपल्याला वळवून ते ध्यान कसं करायचं हे देखील सांगणार आहेत। हे सद्गुरूचं मोठेपण असतं की केवळ तो उपदेश देत नाही की करी रे मना ध्यान या राघवाचे, पण ते ध्यान कसं करावं, मनाचे गुणधर्म काय आहेत, हे सगळं जाणून या मनाला ते भगवंताकडे सन्मुख करतायत। त्याची ही एक विलक्षण प्रक्रिया सज्जनो आजपासून होणाऱ्या या श्लोकापासून समर्थ सुरू करतात। आणि पुढले 10 श्लोक समर्थ या रामाचं ध्यान हे मना तू कसं कर हे सांगण्यासाठी प्रभाते मनी राम चिंतित जावा ही दशश्लोकी मालिका या मनोबोधामधली आपल्याला सांगायला सुरुवात करतात। काय आहे आजच्या श्लोकाचा सरळ अर्थ? समर्थ या मनाला सांगतायत, घनश्याम हा राम लावण्य रूपी। माझा राम कसा आहे? या निळ्या मेघाप्रमाणे घनश्याम हा राम लावण्य रूप आहे। हे मना, तू जी काही सौंदर्याची संकल्पना करू शकतोस, त्या सौंदर्याचा परमोच्च आविष्कार म्हणजे राम आहे। तो लावण्याने परिपूर्ण आहे। नखशिखांत त्याचे प्रत्येक शरीराचे अवयव हे सौंदर्याची परमोच्च अवस्था आहेत। अशा या रामाचे हे मना तू ध्यान कर। तो राम काय करतो? महाधीर, तो अत्यंत धैर्यवान आहे। गंभीर, अत्यंत शांत आहे। ज्याची मुद्रा अत्यंत गंभीर आहे, ज्याच्यामध्ये कुठलीही उच्छृंखलता नाहीये। आणि तो पूर्ण प्रतापी आहे, संपूर्ण सामर्थ्यवान आहे। असा रामराया
आपल्या मनाने आपण चिंतन करत राहावा. अरे मना, करी संकटी सेवकाचा कुढावा. तू मनाने त्याचं चिंतन करत राहा. आयुष्यात प्रारब्धवश तुझ्यावरती जर कधीही संकट आलं ना, तर तो रामराया तुझा कैवार घेईल, तुला कधी एकटं पडू देणार नाही. असा हा माझा करुणा सिंधू राम. हे मना, प्रभाते मनी राम चिंतित जावा. मना, प्रभात समयी अशा रामाचं तू चिंतन करत जा. सज्जनो, समर्थांनी मनाला दिलेला हा सदुपदेश आहे. आता या श्लोकाचं चिंतन सुरू करताना पुनश्च एकदा या प्रभात शब्दापासून आपण चिंतनाला सुरुवात करूया. प्रभात याचा अर्थ पहाट. या पहाटेच्या वेळेला तू या भगवंताचं चिंतन कर, हे समर्थांचं सांगणं आहे. इथं 2 शब्द समर्थांनी वापरलेले आहेत. प्रभाते मनी म्हणजे पहाटेच्या वेळेला हे मना राम चिंतित जावा. रामाचं चिंतन कर. केवळ स्मरण कर इथपर्यंत मर्यादित नाही, केवळ त्याची पूजा कर इथपर्यंत मर्यादित नाही. मनाला त्यांनी एक ध्यास दिलाय. तू मना चिंतन कर रामाचं. रामाचं चिंतन कर. कोण आहे राम, कोण आहे राम. आणि यासाठी समर्थांनी पहाटेची सुंदर वेळ निवडलेली आहे. पूज्य बाबा म्हणायचे की पहाटेचं स्मरण हे अत्यंत साधकासाठी योग्य अशी वेळ आहे. कारण रात्रभर शांतपणे झोप झाल्यामुळं आपण अत्यंत ताजेतवाने असतो, मन प्रसन्न असतं. अशा या प्रसन्न मनाने आपण भगवंताचं स्मरण करावं. हा एक पहाटेच्या वेळेचा अतिशय सुंदर असा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करून घ्यावा. हे तर केवळ संतांचं सांगणं झालं, परंतु पाश्चात्य लोकांचं देखील मी मध्यंतरी सक्सेस स्टोरीज वाचत होतो. जे मोठे मोठे उद्योजक प्रचंड यश आपल्या जीवनामध्ये मिळवून गेलेत ना, त्यांनी एकच गोष्ट केली. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कार्याची सुरुवात त्यांनी पहाटे लवकर करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी एक सूत्र शोधून काढलं की यशाची सर्व प्रकाराने मुहूर्तमेढ ही पहाटेची वेळ आपण कशा पद्धतीने व्यतीत करता यावरती अवलंबून असते. आजच्या तरुणाईची पहाट ही 8 वाजल्यानंतरच होते ही गोष्ट वेगळी, पण ज्यांची पहाट अर्थात डोळे उघडल्यानंतरची वेळ असं जरी आपण क्षणभर गृहीत धरलं तरी आपण झोपेतून जागे झाल्यानंतर सुरुवातीचा तास, 1.5 तास, 2 तास काय करतो यावरती आपल्या त्या दिवसाची, त्या आपल्या जीवनाची वाटचाल करण्याची भूमिका ही तयार होत असते. आपण अनेकदा प्रपंचामध्ये लोकांना हे बोलताना जाणतोच की अरे काय सकाळी सकाळी तुम्ही उच्छाद मांडलाय, माझा सगळा दिवस तुम्ही खराब करून टाकला बघा. म्हणजे हे आपल्याला देखील मान्य आहे की सकाळी छान आनंदात असावं, चांगलं चिंतन असावं, चांगल्या गोष्टी आपण बोलाव्यात, जेणेकरून आपला दिवस हा चांगला जाऊ शकतो. ही आपली सगळ्यांची अनुभूती आहे. मग सगळ्यात चांगला पद्धत काय आहे जीवनात पहाटेची वेळ व्यतीत करण्याची? आपली गोष्ट सोडून द्या, बहुतांश लोकांची पहाट आज डोळे उघडल्याबरोबर मोबाईलच्या चिंतनाने सुरुवात होते. काय झालं रात्रीतून, काय व्हॉट्सअप आलेले आहेत, कोणाची काय न्यूज आहे, या सगळ्या चिंतनामध्ये आम्ही राहतो आणि नंतर परत म्हणतो काही चांगल्या जपामध्ये लक्षच लागत नाही बघा आमचं. अरे जपामध्ये लक्ष लागण्यासाठी आपल्या या मनाला त्याची सगळी छान प्रसन्न सामर्थ्यवान वेळ आपण कशा पद्धतीने व्यतीत करतो. मग ती मनाला एकदा का सवय लागली की मन देखील त्याच गोष्टी मागतं. बरेच लोक म्हणतात अहो सकाळी उठतो पण काही जपामध्ये लक्ष लागत नाही, मन लागत नाही. याचं कारण वर्षानुवर्ष त्या मनाला आपण प्रपंचाचा, दृश्याचा जो खुराक घातलेला आहे तो खुराक सोडण्यासाठी त्याला वेळ तर द्यायला पाहिजे ना.
असं म्हणतात की 21 दिवस मनुष्य जर एखादी गोष्टी नियमाने करत असेल, तेव्हा जाऊन त्याच्या या सवयी या थोड्याफार प्रमाणामध्ये बदलू शकतात. तर पहाटेची ही सुंदर वेळ भगवत स्मरणामध्ये घालवण्याची आम्हाला पहिल्यांदा सवय लावली पाहिजे, शिस्त लावली पाहिजे. पहिले काही दिवस मनाची होणारी कुचंबणा ही आम्ही सहन केली पाहिजे. या मोबाईल रूपी मंथरेला काही काळ लांब ठेवलं पाहिजे आणि जर काही ऐकाय असं वाटतच असेल तर काहीतरी सत्संग त्यामध्ये लावून त्या मोबाईलला आपल्यापासून लांब ठेवून त्या भगवंताचं चिंतन, त्या भगवंताचं श्रवण करत करत आम्ही जर पहाटेच्या या वेळेला व्यतीत करायला शिकलो तर सज्जनो, आपली दिवसाची आणि त्याचबरोबर आपल्या भवितव्याची आपण उज्ज्वलतेच्या दिशेने वाटचाल करू शकतो. जसं कुठलाही व्यायाम करताना पहिले 4-5 दिवस अंग फार दुखतं, नको वाटतं, तसंच मनाला देखील हा एक प्रकारे व्यायामच आहे की त्याला पहाटेच्या वेळेला झोप अधिक गोड वाटत असताना, आणि आता तर काय थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आणखीन डोक्यावरती पांघरून घेऊन झोपावंसं वाटतं. पण सज्जनो, या पहाटेची वेळ ही सर्वोत्कृष्ट वेळ आहे, चॅम्पियन्स टाइम आहे हा. अमेरिकेतल्या एका ॲथलीटला त्याच्या आत्मचरित्रामध्ये त्याने लिहिलं की अमेरिकेमध्ये थंडीमध्ये प्रचंड बर्फबारी होत असताना सगळं जग जेव्हा दुधड्या आपल्या जाड जाड गाद्या यांच्यावरती झोपलेलं असतं, त्यावेळेला मी मात्र घामे घुम होऊन उठायचो. कारण काय होतं, मागच्या ऑलिम्पिकमध्ये आपण ज्या 1/100 सेकंदामुळे आपलं गोल्ड मेडल घालवून बसलो, तो 1/100 सेकंद आपल्याला प्राप्त करायचा आहे आणि त्यासाठी मला झोपता कामा नये. म्हणून त्या ध्येयाच्या दिशेने तो लवकर उठायचा, चालू लागायचा. सज्जनो, या सगळ्या आत्मचरित्रातल्या गोष्टी किती एक प्रकारे आपल्याला सकारात्मक भावना देणाऱ्या आहेत. जेव्हा माझी माऊली हरिपाठामध्ये म्हणते की देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या, आपल्याला असं वाटतं की एक क्षण देवाच्या मंदिराच्या समोर उभं राहिलं की चारी मुक्ती प्राप्त होतात, असं नव्हे. तर या ॲथलीटच्या आत्मचरित्रातून जाणावं की त्या 1 सेकंदासाठी तो किती काळ तपश्चर्या करतो, तेव्हा त्याला त्या 1/100 सेकंदामध्ये तो विजय प्राप्त करता येतो. सज्जनो, जो निरंतर भगवंताचा ध्यास घेऊन त्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतोय, निरंतर हव्यास करतोय, 10 वेळा धडपडतोय, उठतोय, परत चालू लागतोय, ध्येयाच्या दिशेने जाऊ लागतोय, त्यालाच त्या देवाची द्वारी उभा क्षणभरी, त्या क्षणाची प्राप्ती त्या साधकाला होऊ शकते. आणि हे ध्येय जीवनामध्ये प्राप्त होणं, मला तो राम हवाय, हे मनापासून वाटणं, हीच जीवनाची खऱ्या अर्थाने प्रभात आहे. बघा, एक प्रभात आहे दिवसाची, ती आपण निश्चितपणे भगवत चिंतनामध्ये व्यतीत करावी. एक प्रभात आहे ज्या वेळेला मनापासून असं वाटेल की अरे किती काळ आपला वाया गेला, किती दिवस आपण व्यर्थ वाया घालवले. नाही, आता मात्र ज्या क्षणी हा भगवंत प्राप्तीचं ध्येय आमच्या मनाला कुठेतरी अत्यंत व्याकुळ करेल, समजा जीवनाची प्रभात तुमची झालेली आहे. अज्ञान आता दूर होणार आहे. प्रभात या समयी तो रात्रीचा अंधकार सरत असतो आणि सूर्याचा संधी प्रकाश वरती येत असतो. अशी ती सुंदर संधी योग आहे. त्याप्रमाणे इकडं देहबुद्धी झडू लागलेली आहे, इकडं आत्मबुद्धीचा उदय होऊ लागलेला आहे. ती आध्यात्मिक दृष्ट्या प्रभात आहे. म्हणजे प्रभात ही केवळ एक भौतिक वेळ नाही, दिवसाची पहाट तर प्रभात आहेच, मनाचा भगवत प्राप्तीचा निश्चय ही देखील प्रभात आहे. आणि त्याचबरोबर मनामध्ये अज्ञानाचा अंधकार जाऊन आत्मज्ञानाचा उदय होणं, हा संधी काळ देखील परमार्थिक जीवनाची प्रभात काळ आहे. हा प्रभात आपल्या जीवनामध्ये येणं हे फार मोठं सद्भाग्य आहे. मग अशा या प्रभात समयी या मनाला एक दिशा द्यावी. बघा, जसं आपण एखाद्या दिशेने चाललेलो आहोत गाडीतून आणि लक्षात आलं की अरे आपली दिशा चुकलीये, मग आपण एक यू टर्न घेतो आणि योग्य दिशेला जायला लागतो. ही प्रभात म्हणजे आत्मावलोकन करण्याची आहे.
हा यू टर्न करायची आहे. या दृश्य जगातून जे सुख मिळवण्यासाठी दिवसभर या मनाने धडपड केली, त्या मनाला थोडस वळवून या आत्मस्वरूपाकडे वळवायचं आहे. आता इथं प्रश्न असा येतो की हे आत्मस्वरूप, हा आत्माराम, हा जीवाला कळत नाही, कारण तो मन बुद्धी परे आहे, होय की नाही? मग या मन बुद्धी परे असलेल्या आत्मारामाकडे जर आम्हाला जाता येत नसेल, तर या मनाचेच गुणधर्म आपण वापरावेत. या मनाला काय आवडतं? मनाला अवलंबन आवडतं. अवलंबन म्हणजे दृश्याचा आधार आवडतो. या दृश्याच्या आधारावरती मन हे स्वाभाविकपणे रमू शकतं. मग या मनाला दृश्यामधलं काय आवडतं? त्या मनाला दृश्यामधले सुंदर सुंदर देखावे आवडतात. सुंदर सुंदर रूप, सौंदर्य त्याला आवडतं, लावण्य त्याला आवडतं. मग समर्थ म्हणतात, अरे मना, उगीच क्षुल्लक मनुष्यधारी लोकांचं लावण्य, या दृश्य जगामध्ये क्षणभंगूर टिकणारे हे सुंदर सुंदर निसर्गाचे देखावे हे ठीक आहेत, पण या सर्वांच्या पलीकडे असलेला शाश्वत सुखाचा धाम जर कोणी असेल, लावण्याची खाण जर कोणी असेल, तर हे मना, त्या रामाचं चिंतन करणार आहे तू. या मनाला त्या रामरूपाच्या कडे पाहण्याची आपण सवय लावावी. बघा, तो सगुण राम आपल्या मनाने आपण चिंतन करावा. किती सुंदर रामराया आहे आमचा. नभा सारिखे रूपया राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. या सगुण रामाचं महत्व असं आहे की त्या सगुण रामाचं चिंतन करता 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 आपलं हे भवाचं मूळ तुटून जातं. बघा, मनुष्य ज्या या आत्मज्ञानासाठी आता खऱ्या अर्थाने दृढतेने साधना करायला तयार झालेला आहे, तो सगुण राम हा आपल्या अंतःकरणामध्ये एकदा ठसला, एकदा वसला, एकदा या रक्तातल्या अणुरेणूंमध्ये भिनला की तो राम रायाच त्या सगुणाच्या मध्ये दडलेल्या आत्मारामापर्यंत आम्हाला घेऊन जातो. यासाठी या रामरायाच्या सगुण रूपावरती आपण अत्यंतिक मनापासून प्रेम करावं. आमच्या गोस्वामी तुलसीदासांनी किती सुंदर गायलंय ना, श्री रामचंद्र कृपालु भज मन, हरन भव भय दारुणम. श्री रामचंद्र कृपालु भज मन, हरन भव भय दारुणम. या रामाची वेगवेगळ्या गुणांची चर्चा या पदामध्ये, या विनय पत्रिकेच्या पदामध्ये समर्थांसारख्या आमच्या अधिकारी गोस्वामी तुलसीदासांनी केलेली आहे. हे म्हणा, त्या रामाला पहा, घनश्याम हा राम लावण्य रूपी. निळशार असं या भगवंताचं सुंदर रूप. नील सरोरुह नीलमणी, नील नीरधर श्याम, लाजही तन शोभा निरखी, कोटी कोटी सतकाम. आमच्या मनु आणि शत्रुपाने नैमिषारण्यामध्ये या निळ्याशार रामाचं दर्शन घेतलं. घनश्याम हा राम लावण्य रूपी. त्याचे डोळे, त्याचे हे कुरळे कुरळे केस, त्याचे हे सुंदर चाफेकळी नाक, त्याची अतिशय सुंदर अशी ही जीवणी, त्याची हनवट, त्याचे हे सिंहासारखे असलेले कांदे, शंखासारखा असलेला त्याचा हा गळा, त्याची ही वक्षस्थळ, त्याच्या या अत्यंत सुंदर बलदंड अशा भुजा, त्यामध्ये वसणारं हे सुंदर धनुष्य, चेहऱ्यावरती असलेलं स्मित हास्य, कपाळावरती असलेला तिलक, कानामध्ये असलेली कुंडल, भुजांवरती असलेली आभूषण, गळ्यामध्ये असलेली वनमाळा, रत्न जडित सिंहासनावरती बसलेला आमचा हा राम राया. म्हणा, अरे लावण्य लावण्य यापेक्षा अजूनही काही वेगळं असतं का रे? म्हणा, अरे हा राम कसा आहे, महाधीर. त्याच्याकडे पाहिलं ना म्हणा की हे जे छोट्या छोट्या गोष्टींनी घाबरतोयस ना, थांब. अरे म्हणा, तू त्याचा आश्रय घे जो स्वतः सामर्थ्यवान आहे, महाधीर आहे, जो सर्व अवस्थेमध्ये स्थितप्रज्ञ आहे, गंभीर आहे.
माझ्या रामरायाची ही स्थितप्रज्ञता अयोध्या कांडामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी किती सुंदर लिहिलेली आहे. प्रसन्नतायान गताभिषेकतस तथान ममले वनवास दुःखतः मुखांबुज श्री रघुनंदनस्य मे सदास्तुसा मंजुल मंगल प्रदा. ज्याला वडिलांनी सांगितलं की तुझा उद्या राज्याभिषेक आहे, हे म्हटल्यानंतरही ज्याला हर्षवायू झाला नाही, आणि ज्याला सांगितलं की आता तुला वनात जायचंय, हे ऐकल्यानंतरही जो खट्टू झाला नाही, असा महाधीर, राक्षसांच्या समोर जाऊनही जो कधीही दोलायमान झाला नाही, असा तो पूर्ण प्रतापी राम. म्हणा तू का त्याचं ध्यान कर, कारण तो राम तुझ्या मागं उभा आहे. मग तू देखील जीवनातल्या छोट्या छोट्या संकटांपासून घाबरू नकोस. कुठल्याही प्रकाराने तू स्वतःला एकटा समजू नकोस. अरे प्रत्यक्ष काळ जरी चालून आला तरी काळाला देखील हरवणारा त्याचा हा स्वामी, हा राम आहे. आणि तो कोण आहे? करी संकटी सेवकाचा कुढावा. हे मना तू रामाची सेवा कर. जो त्याचा सेवक असतो त्याच्या मागे तो रामराया उभा असतो, त्याचा तो नेहमी कैवार घेतो, त्याच्यासाठी हा रामराया स्वतः झिजतो. म्हणून तर माझा राम शबरीसाठी अनवाणी पायानी वनामध्ये चालत चालत तिच्या या झोपडीपर्यंत पोहोचलाय. सज्जनो, जो रामाची सेवा करतो, जो रात्रंदिवस त्याचं ध्यान करतो, तो रामराया आपल्या सेवकाची कधीच उपेक्षा करत नाही. असं हे रामरायाचं चिंतन 24 तास तुमच्या मनाला व्यापून उरावं असं वाटत असेल तर एकच उपाय आहे. प्रभाते मनी रामचिंतित जावा. जीवनाची दिवसाची सुरुवात या रामभजनामध्ये, त्याच्या या गुणधर्माच्या चिंतनामध्ये आपण करावी आणि आपलं जीवन धन्य करून टाकावं. हाच श्री समर्थांचा सदुपदेश. यातील पुढचा गुणधर्म आपण उद्याच्या सत्रामध्ये चिंतन करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.